नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आपल्या डीसी जनताच्या यूट्यूब चॅनलला आणि सगळ्यांच्या आवडत्या चॅनलला. तर आज आपण बघणार आहोत पिरियडिक क्लासिफिकेशनचा पार्ट नंबर 2. पार्ट नंबर 1 ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी पटकन यूट्यूबला जाऊन तो बघायचा आहे, त्याच्यानंतरच पार्ट 2 कडे यायचं आहे. पार्ट 1 मध्ये आपण कालच्या लेक्चरमध्ये जे काही बेसिक होतं किंवा तुम्हाला ह्या चॅप्टरसाठी जेवढं काही बेसिक पाहिजे, जसं की एलिमेंट, कंपाऊंड, इलेक्ट्रॉन म्हणजे काय, प्रोटॉन म्हणजे काय, त्यानंतर ॲटॉमिकचं स्ट्रक्चर कसं असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण कालच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेल्या आहेत. आता फक्त आपल्याला आजच्या लेक्चरला पार्ट 2 मध्ये काय बघायचंय, तर आता आपण जाणार आहेत ॲक्च्युअल चॅप्टरकडे. कन्सेप्ट तर झाल्या, बेसिक तर सगळं कळालं, पण आता प्रश्न येणार कुठे, बोर्ड प्रश्न विचारणार कुठे, तर ह्या उद्देशाने आज आपल्याला घ्यायचा आहे पार्ट 2 चा जो टॉपिक आपण स्टार्ट केला होता, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आता याच्यामध्ये आपल्याला काल आपण काय पाहिलं होतं की जो काही डॉबेरिनर नावाचा सायंटिस्ट होता त्याने एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं होतं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की याने जे एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं ते कशाच्या बेसिसवरती केलं, तर ॲटॉमिक मास. कशाच्या बेसवरती केलं बाळांनो? ॲटॉमिक मास. त्याने ॲटॉमिक मासला लावलं कसं, तर त्याच्या असेंडिंग ऑर्डरने. कसं लावलं बाळांनो? त्याच्या असेंडिंग ऑर्डरने. मग आपल्याला इथे काय कळतंय की जो काही डॉबेरिनर नावाचा सायंटिस्ट होता ज्याने पहिलं क्लासिफिकेशन केलं एलिमेंट्सचं, तर त्याने काय कन्सिडर केलं होतं? एलिमेंटचा ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मासनुसार त्याने त्याला लावलं होतं असेंडिंग ऑर्डरने. कसं लावलं होतं? असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम. आधी छोटा, मग मोठा, मग त्याच्यापेक्षा मोठा आणि मग सगळ्यात जास्त मोठा. अशा पद्धतीने त्याने जे काही ट्रायड बनवल्या होत्या, 3 एलिमेंट्सचा एक ग्रुप, म्हणून त्याला आपण ट्रायड म्हणतो बा. 3 एलिमेंटचा एक ग्रुप म्हणून आपण त्याला काय म्हणतो? ट्रायड. बघा, पहिली ट्रायड आपण पाहिली होती लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. दुसरी ट्रायड मी तुम्हाला सांगितली होती कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम आणि बॅरियम. थर्ड ट्रायड आपण पाहिली क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन. मी काल तुम्हाला शिकवताना असं सांगितलं होतं की कमीत कमी आपल्याला पहिल्या 20 एलिमेंटचे ॲटॉमिक नंबर आणि त्याचे सिम्बॉल आपल्याला माहीत पाहिजे. ज्या मुलांनी 20 सिम्बॉल पाठ केले किंवा ज्यांना 20 एलिमेंट माहिती आहे त्यांना हा टॉपिक अतिशय सोपा जाईल. पण ज्यांना माहिती नाहीये त्यांना खरंच हा टॉपिक अवघड जाईल. त्याच्यामुळे आधी तुम्ही नाही पाठ होते तर कमीत कमी ते लक्षात आणण्याचा प्रयत्न करत चला. क्लोरीन असेल, ब्रोमिन असेल, हायड्रोजन, हेलियम, हे जे आपल्या ओळखीचे आहेत, ज्यांचा वापर आपण वारंवार करतो, ते एलिमेंट्स तरी आपल्याला तिथे माहिती पाहिजे. आता ह्या झाल्या ट्रायड. बोर्ड्सच्या पेपरला तुम्हाला कसा प्रश्न विचारतात? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट डॉबरेनर्स ट्रायड. मग ऑप्शन किती विचारतात आपल्याला? 4. 4 मध्ये तुम्हाला 3 ऑप्शन ट्रायडचे असतात आणि एक ऑप्शन जो असतो तो ऑड असतो. मग ह्या 3 ट्रायड जर तुमच्या पाठ असतील तर तुम्ही याला सहजपणे गेस करू शकता की नाही, ही ट्रायड नाहीये. त्याच्यामुळे इथे क्वेश्चन येण्याचे चान्सेस असतात. हे पण इम्पॉर्टंट आहे, हे पण लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला काल काय सांगितलं होतं की ट्रायड कशी बनली, तर डॉबेरिनरने काय सांगितलं, ज्यावेळेस आपण एक ट्रायड बघतो तर त्या ट्रायडमध्ये जे काही साईडचे 2 एलिमेंट्स आहेत तर यांच्या ॲटॉमिक मासचं मीन, ॲटॉमिक मासचं जे काही मीन आहे तर ते मीन मिडल एलिमेंटच्या ॲटॉमिक मासला कसं असतं? इक्वल असतं. मग जर आपण फर्स्ट ट्रायड घेतली तर आपल्या काय लक्षात येतं की लिथियम आणि पोटॅशियम यांच्या ॲटॉमिक मासचं जे काही मीन येणार आहे तर ते मीन बरोबर सोडियमच्या ॲटॉमिक मासच्या इक्वल असेल. कॅल्शियम आणि बॅरियम ह्या 2 एलिमेंटच्या ॲटॉमिक मासचं जे मीन येणार आहे ते बरोबर कोणाला इक्वल असेल? तर स्ट्रॉन्टियमला. ह्या पद्धतीने आपण काल पाहिलं होतं की क्लोरीन आणि आयोडीनचं जर आपण मास घेतलं आणि त्याचा जर आपण मीन काढला तर ते ॲटॉमिक मास कोणाच्या इक्वल असणार आहे? तर ब्रोमिनच्या. ह्या गोष्टी मी तुम्हाला काल शिकवल्या आहेत. आज आपण त्याची रिव्हिजन घेतलेली आहे. त्यानंतर आपण अजून काय पाहिलं की प्रत्येक ॲटमच्या सेंटरला असतो तो न्यूक्लियस. त्याच्यानंतर त्याच्या साईडला ऑर्बिट असतात, त्याला आपण शेल पण म्हणू शकतो. ह्या ऑर्बिट्स रिव्हॉल्व करत असतात. फर्स्ट शेल असते के शेल, त्यानंतर एल आणि एम, त्याच्या बाहेर अजून एक शेल असते तिला आपण एन शेल म्हणतो. आता ज्यावेळेस आपण बघितलं की प्रत्येक शेलला एक स्पेसिफिकली कॅपॅसिटी असते. मग आपण जर के शेलचा विचार केला तर के शेलमध्ये किती इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे? तर 2 इलेक्ट्रॉनची. एल शेलमध्ये किती इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे? 8 इलेक्ट्रॉनची. जर एन घेतली तर कॅपॅसिटी आहे 18 इलेक्ट्रॉनची. आता राहिला तो एन. एन मध्ये कितीची कॅपॅसिटी आहे? तर 32 इलेक्ट्रॉनची. अशा पद्धतीने कॅपॅसिटी असते. आणि न्यूक्लियसमध्ये कोण असतं? तर न्यूक्लियसमध्ये असतात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. ह्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या, तुम्हाला सगळ्यांना त्या आठवतही असतील. आणि जर काही याच्यामध्ये डाऊट वाटत असेल तर जो काही पार्ट 1चं आपण लेक्चर घेतलं होतं ह्या चॅप्टरचं ते सगळ्यांनी परफेक्टली करा. त्याच्यामध्ये अजून काही अडचण आली तर कमेंट करा.
कोणता टॉपिक अवघड वाटतोय, कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला लेक्चर घेण्याची गरज आहे, तोही टॉपिक तुम्ही ते कमेंटमध्ये सांगू शकता. तर ह्या गोष्टी आपण काल पाहिल्या होत्या. आज आपल्याला पाहायचं आहे न्यूलँडचा ऑक्टेव्ह लॉ. जो काही डॉबरेनर सायंटिस्ट होता त्याने जे काही क्लासिफिकेशन दिलं ते क्लासिफिकेशनमध्ये त्याने फक्त 3 ट्रायड दिला. आणि आपण काल पाहिलेलं आहे की टोटल नंबर ऑफ एलिमेंट किती झालेला आहे 118. आता ह्या एलिमेंटचा शोध एक सोबतच लागला नव्हता. एलिमेंटचा शोध लागलेला आहे स्टेप बाय स्टेप. मग स्टेप बाय स्टेप जशी जशी डिस्कवरी होत गेली क्लासिफिकेशन चेंज होत गेलं. नवीन नवीन सायंटिस्ट येत राहिले. प्रत्येक सायंटिस्टने स्वतःच्या पद्धतीने क्लासिफिकेशन देण्याचा प्रयत्न केला. आता टोटल नंबर ऑफ 118 तर आहे, पण ज्यावेळेस न्यूलँडने क्लासिफिकेशन केलं तेव्हा त्यांनी फक्त आणि फक्त 56 एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं होतं. किती? 56. मग न्यूलँडने जर 56 एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं तर कशाच्या तरी बेसिसवरती केलं असेल. जसं आपण पाहिलं की जो काही डॉबरेनर आहे तर डॉबरेनरने काय केलं होतं, ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मासला त्याने एलिमेंट कसे लावले होते, असेंडिंग ऑर्डरने. मग इथे पण काय आहे, जो काही न्यूलँड नावाचा सायंटिस्ट आहे तर ह्या सायंटिस्टने सुद्धा काय केलं होतं, ॲटॉमिक मासनुसार एलिमेंटच्या ॲटॉमिक मासनुसार त्या ॲटॉमिक मासला कसं अरेंज केलं होतं त्यांनी, अकॉर्डिंग टू देअर ॲटॉमिक मास इन असेंडिंग ऑर्डर. कशाच्या ऑर्डरमध्ये? असेंडिंग ऑर्डर. आता तुम्हाला वाटेल की डॉबरेनरनी पण तसंच अरेंज केलं, न्यूलँडने पण असंच अरेंज केलं, मग वेगळं काय केलं? तर त्यांनी वेगळं काय केलं, त्यांनी टोटल 56 एलिमेंट दिले होते. याने ट्रायड बनवलेल्या नाहीयेत. यांनी काय केलं होतं, ऑक्टेव्हचा रूल दिलाय. पण ट्रायड म्हणजे 3 आणि ऑक्ट म्हणजे 8. ऑक्ट म्हणजे आपण काय म्हणतो बाळांनो त्याला, 8. मग हे 8 ह्या नंबरचा संबंध काय? तर बघा मराठीमध्ये आपण सारेगमप म्हणतो पा. मग आपण त्याचा विचार केला पा, सारे गमप प द नि सा. मराठीमध्ये जर नाहीच तुमचा आवाज चांगला तर निदान तुम्हाला स्वर तरी माहीत असतात, सारे ग म प प द नि सा. मग हे जे काही स्वर आहेत पा, सा रे ग म प द नि आणि सा, तुम्हाला इथे एक गोष्ट कळेल की जो काही सा लेटर आहे पा, बघा जो काही हा लेटर आहे सा, हा रिपीट झालाय. इथे सगळ्यांच्या लक्षामध्ये सा फर्स्ट होता, रे सेकंड, इथे ग थर्ड, म फोर्थ, प फिफ्थ, द 6, नि 7 आणि सा जो आहे तो 8 नंबरला पुन्हा रिपीट झाला. मग न्यूलँडला काय कळतं की जसं मराठीमध्ये किंवा जे काही आपण स्वर म्हणतोय सारेगमप, तर याच्यामध्ये ज्या पद्धतीने पहिला लेटर 8 नंबरला रिपीट झाला, पहिला जो काही लेटर आहे तो 8व्या क्रमांकाला पुन्हा आलेला आहे, म्हणजे तो रिपीट झालाय. मग हा सा रिपीट झाला, मग साचा आणि साचा काहीतरी सारखेपणा असेल. मग न्यूलँडला पण असं वाटतं की जर आपण एलिमेंट घेतले 8 पर्यंत, जर आपण असे 8 एलिमेंट अरेंज केले तर त्याच्या असं लक्षामध्ये आलं की फर्स्ट एलिमेंटची आणि 8 एलिमेंटची जी काही प्रॉपर्टी आहे तर ती प्रॉपर्टी सेम असते, मॅच करते. हे कोणाच्या लक्षामध्ये आलं होतं, तर न्यूलँडच्या. म्हणून ह्या लॉला त्यांनी नाव दिलं होतं ऑक्टेव्हज रूल किंवा ऑक्टेव्हज लॉ. म्हणून आपण याच्या नावावरून काय म्हणतो, याला न्यूलँड ऑक्टेव्ह रूल. मग हे जे काही प्रॉपर्टीज त्याने सांगितल्या की फर्स्ट नंबरची प्रॉपर्टी 8 नंबरला रिपीट होते, म्हणून याला नाव आलं ऑक्टेव्ह. म्हणून आपण याला ऑक्टेव्हज लॉ म्हणतो. आणि कोणत्या सायंटिस्टने दिलेला आहे, तर हा न्यूटनने. बघा, ही अरेंज एलिमेंट्स अकॉर्डिंग टू देअर ॲटॉमिक मास. त्याने कशाच्या अकॉर्डिंग अरेंज केलं होतं, ॲटॉमिक मासच्या. इट स्टार्टेड विथ हायड्रोजन. कशापासून स्टार्ट केलं यांनी हे क्लासिफिकेशन, तर हायड्रोजन ह्या एलिमेंट पासून केलं. एंडेड अप विथ थोरियम, आणि थोरियम पाशी त्याने ते संपवलं. बघा, स्टार्ट कुठून केलं, हायड्रोजन, संपवलं कुठं, थोरियम. असे त्यांनी टोटल 56 एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन त्या ठिकाणी केलेलं आहे. मग न्यूलँडने किती एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलंय, हा जर तुम्हाला MCQ मध्ये क्वेश्चन विचारला तर किती सांगायचं, 56. दिस लॉ ॲप्लिकेबल अप टू कॅल्शियम. हा जो काही न्यूलँडचा लॉ आहे तर हा फक्त कुठपर्यंत ॲप्लिकेबल झाला, कॅल्शियम. कोणता लॉ होता की एका नंबरची प्रॉपर्टी 8व्या एलिमेंटला रिपीट होते. बघा, आता सेकंडची प्रॉपर्टी कुठे रिपीट होईल, 9ला रिपीट होईल. थर्डची प्रॉपर्टी कुठे रिपीट होईल, तर 10ला रिपीट होईल. अशा पद्धतीने हे जे काही रिपीटेशन आहे तर ते रिपीटेशन चालू राहील असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं. मग बघा, याच्याबद्दल कोणते पॉईंट तुम्ही लक्षात ठेवणार,
न्यूलँड नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याने ऑक्टेव्ह रूल दिला होता, म्हणून त्याला आपण ऑक्टेव्ह लॉ पणच म्हणतो. ही अरेंज्ड एलिमेंट अकॉर्डिंग टू देअर ॲटॉमिक मास. कशाच्या अकॉर्डिंग अरेंजमेंट झालेली इथे? ॲटॉमिक मासच्या. स्टार्ट कशापासून झाली होती? तर सगळ्यात जो काही लाईटेस्ट एलिमेंट आहे तो म्हणजे कोणता? हायड्रोजन. तर त्या हायड्रोजनपासून हे स्टार्ट झालं होतं आणि कुठपर्यंत ठेवलं होतं? तर थोरियम. बघा, हायड्रोजनपासून हे क्लासिफिकेशन स्टार्ट केलं आणि संपवलं कुठं? तर थोरियमवरती. दिस लॉ इज ॲप्लिकेबल अप टू कॅल्शियम. हा जो काही लॉ आहे तो कुठपर्यंत ॲप्लिकेबल होता? फक्त आणि फक्त कॅल्शियमपर्यंत. कॅल्शियमच्या नंतर ही प्रॉपर्टी कुठेही मॅच झालेली नाही. बघा, आता समजा आपण एलिमेंट्स घेतले, हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. पुढे या. आता बघा, याचे आपण नंबर्स सगळ्यांनी, आता मी जे काही एलिमेंट्स लिहिले ते टोटली कसे लिहिलेले आहेत? तर त्याच्या सिक्वेन्सने लिहिलेली आहेत. मग आपण याला सिक्वेन्स नंबर पण देऊन घेऊया. हायड्रोजनचा 1 आहे, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, आणि 8 नंबरला येतो तो ऑक्सिजन. मग त्याने काय सांगितलं की फर्स्ट एलिमेंटची प्रॉपर्टी कशाला रिपीट होते? 8 एलिमेंटला होते की नाही? आता पुढे पहा, आधी आपण नंबर देऊन घेऊ. 9, 10, कमीत कमी आपल्याला किती माहीत पाहिजेत बाळांनो? 20 त्या ठिकाणी माहिती पाहिजेत. मग इथे येईल फ्लोरीन तुमचा 10ला, नियॉन, त्याच्यानंतर 11 नंबरला तुमचा येईल तो सोडियम, त्यानंतर मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ॲरेगॉन, पोटॅशियम अँड कॅल्शियम. आता अशा टोटल त्यांनी अरेंजमेंट केली आणि त्याच्या लक्षामध्ये आलं की फर्स्ट एलिमेंटची प्रॉपर्टी 8 नंबरला रिपीट होते. ठीक आहे, मग मला सांगा फर्स्ट नंबर कशाचा आहे? हायड्रोजन. याची प्रॉपर्टी कोणाला रिपीट होणार? 8 नंबरला, म्हणजेच कोणाला? ऑक्सिजनला. हेलियमची कोणाला रिपीट होणार? फ्लोरीनला. फ्लोरीनपासून 8 नंबरला कोण येतो? फ्लोरीन. त्याच्यानंतर थर्ड नंबरपासून जर विचार केला, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7 आणि 8, तर लिथियमची प्रॉपर्टी मॅच होते निऑनला. हे त्याच्या लक्षामध्ये आलं की फर्स्ट एलिमेंटची आणि 8व्या एलिमेंटची म्हणजे 8th एलिमेंटची प्रॉपर्टी काय होते? रिपीट होते. पण हा जो काही लॉ होता ऑक्टेव्ह रूल, हा जो काही ऑक्टेव्हचा लॉ होता, किंवा आपण याला रूलही म्हणू शकतो, तर हा जो काही न्यूलँडने दिलेला ऑक्टेव्हचा रूल होता तो फक्त आणि फक्त ॲप्लिकेबल झाला कॅल्शियमपर्यंत. कॅल्शियमच्या पुढे तो ॲप्लिकेबल झालेला नाहीये. मग तुम्ही लक्षामध्ये काय ठेवणार? पहा, सोप्या शब्दामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे? न्यूलँड होता, न्यूलँडने एक लॉ दिला होता, त्याला आपण ऑक्टेव्ह लॉ म्हणतो. काय म्हणतो? ऑक्टेव्ह लॉ. मग मला सांगा, ऑक्टेव्ह लॉ म्हणतो आपण म्हणजे इथं आपल्याला काय कळतं की फर्स्ट एलिमेंटची प्रॉपर्टी कुठे रिपीट होणार आहे? तुमची 8th एलिमेंटला. प्रॉपर्टी काय होते तुमची? रिपीट होते. सेकंड काय ठेवणार? याने जे काही कन्सिडरेशन केलं ते कशाच्या बेसिसवर केलं? ॲटॉमिक मास. हे पण लक्षात ठेवायचं. कुठून स्टार्ट केलं होतं? हायड्रोजन पासनं. कुठून स्टार्ट केलं होतं बाळांनो? हायड्रोजन पासनं. कुठपर्यंत केलं? अप टू थोरियम. थोरियम नावाच्या एलिमेंट पर्यंत ते क्लासिफिकेशन केलं होतं. टोटल किती एलिमेंट घेतले? 56 एलिमेंट घेतले. किती घेतले बाळांनो त्यांनी? 56 एलिमेंट घेतले. त्याच्यानंतर हे जे काही क्लासिफिकेशन आहे कुठपर्यंत ॲप्लिकेबल झालं? तर ॲप्लिकेबल अप टू ओनली कॅल्शियम. कोणत्या एलिमेंटपर्यंत ॲप्लिकेबल झालं बाळांनो? हे कॅल्शियम. तर असं हे जे काही न्यूलँड नावाचा सायंटिस्ट होता, तर याच्याबद्दल आपल्याला कमीत कमी एवढे पॉईंट सांगता आले पाहिजे. आणि याच्या बाहेर तुमच्या बोर्डचा क्वेश्चन जाणार नाही. आतापर्यंत पण नाही गेला आणि इथून पुढे पण जाणार नाही. जो काही न्यूलँड होता त्याने ऑक्टेव्हचा रूल दिला, सांगितलं की फर्स्ट एलिमेंटची प्रॉपर्टी 8 नंबरला रिपीट होते. ॲटॉमिक मास कन्सिडर केलं होतं. हायड्रोजन पासून स्टार्ट करून कुठपर्यंत केलं क्लासिफिकेशन? थोरियम पर्यंत. टोटल किती एलिमेंट केले? 56 एलिमेंटची अरेंजमेंट होती. आणि ॲप्लिकेबल कुठपर्यंत झाला? तर हा लॉ कॅल्शियम पर्यंत ॲप्लिकेबल झालेला आहे. न्यूलँड बद्दल कमीत कमी 5 पॉईंट लिहिता आले तरीही तुम्ही पेपरमध्ये चांगले मार्क घ्याल. आता हे तुम्हाला लक्षामध्ये आलं असेल. असा हा जो काही न्यूलँडचा लॉ आहे याच्यावरती बोर्डाला प्रश्न येतो. डॉबरेनरचे ट्रायड महत्त्वाचे आहेत, त्याचप्रमाणे न्यूलँडने जे काही महत्त्वाचे पॉईंट सांगितले ते लक्षात ठेवायचे. फक्त काय लक्षात ठेवायचं? ॲटॉमिक मासने अरेंजमेंट केली, असेंडिंग ऑर्डरने केली,
किती टोटल एलिमेंट होते? 56 एलिमेंट्सची अरेंजमेंट झाली. कुठून स्टार्ट केलं? हायड्रोजनपासून. संपवलं कुठे? थोरियमपर्यंत. कुठपर्यंत ॲप्लिकेबल झाला ऑक्टेव्हचा लॉ? तर फक्त आणि फक्त कॅल्शियमपर्यंत. ह्या गोष्टी तुम्ही तोंडपाठ ठेवायच्या आहेत. लेक्चर परत परत पाहत जायचं. नाही समजला एखादा पॉईंट पुन्हा पुस्तकामध्ये वाचायचा. ह्या गोष्टी या ठिकाणी इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर आपण आता पुढे पाहूयात. आता डॉबेरेनर झाला, न्यूलँड झाला. आता येतो थर्ड सायंटिस्ट, ज्याला आपण म्हणतो मेंडेलिव्ह. काय म्हणतो बाळांनो? मेंडेलिव्ह. याने जे काही क्लासिफिकेशन दिलं, वन ऑफ द बेस्ट क्लासिफिकेशन दिलं होतं. आतापर्यंत न्यूलँडने जे दिलं, डॉबेरेनरने जे दिलं, तर हे क्लासिफिकेशन होतं. पण सगळ्यात उत्तम प्रकारे जर कोणी क्लासिफिकेशन दिलं असेल तर त्या सायंटिस्टचं नाव घेतलं जातं मेंडेलिव्ह. काय म्हणतो आपण त्याला? मेंडेलिव्ह. मग मेंडेलिव्हने काय सांगितलं होतं? तर मेंडेलिव्हने एक पिरियॉडिक लॉ दिला होता. मेंडेलिव्ह नावाच्या सायंटिस्टने जो काही लॉ दिला त्याला आपण काय म्हटलं? मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ. याच्यामध्ये त्यांनी एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली. त्याने काय सांगितलं? आपण ही कन्सिडर्ड फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट कोणती आहे? तर ॲटॉमिक मास. काय लक्षात आलं? आतापर्यंत आपण काय म्हणत होतो? ॲटॉमिक मास. ही अरेंज 63 एलिमेंट्स. किती एलिमेंट्स अरेंज केले त्यांनी? 63. बघा, जेव्हा पण नोट्स काढणार तुम्ही तर आपल्या नोट्स ह्या शॉर्टमध्ये असल्या पाहिजेत, म्हणजे आपल्याला ते पाठ होईल. बघा, नोट्स शॉर्टमध्ये पाहिजेत. कशासाठी? तर पाठ होण्यासाठी. पण तुम्ही जेव्हा बोर्डच्या पेपरमध्ये लिहिणार तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पॉईंट फुल सेंटेन्समध्ये लिहायचा असतो. फुल सेंटेन्समध्ये लिहिलं तरच तुम्हाला तिथे मार्क भेटतील. पॉईंट नाही काढायचे. पॉईंट कशासाठी असतात हे छोटे? तर तुम्हाला लवकरात लवकर ते पाठ झालं पाहिजे याच्यासाठी. ठीक आहे. आता मेंडेलिव्हने काय केलं होतं? तर कन्सिडरेशन केलं. कशाचं? ॲटॉमिक मासचं. कशाचं केलं बाळांनो? ॲटॉमिक मास. याने पण ॲटॉमिक मास ठेवला. अरेंज कसं केलं? असेंडिंग ऑर्डरने. कसं अरेंज केलं? असेंडिंग ऑर्डरने. यांनी प्रत्येक एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज त्या ठिकाणी कन्सिडर केल्या होत्या. काय कन्सिडर केल्या होत्या? केमिकल प्रॉपर्टीज. टोटल किती एलिमेंट्सचं त्यांनी क्लासिफिकेशन केलं होतं? तर 63 एलिमेंट्सचं. किती एलिमेंट्सचं? 63 एलिमेंट्स. न्यूलँडने कितीचं केलं होतं? 56 एलिमेंट. याने कितीचं केलं? 63 एलिमेंट्स. म्हणजे जसे जसे सायंटिस्ट येत राहिले तसे एलिमेंटचा नंबर वाढत होता आणि आज तो टोटल नंबर किती आहे? 118. अजूनही एलिमेंटचा शोध लागत आहे. अजूनही काही दिवसानंतर 125, 130 नंबर होऊ शकतो एलिमेंट्सचा. बट स्टडी करताना किती लक्षात ठेवायचं? 118. आता जे काही 63 एलिमेंट्स आहेत तर ह्या 63 एलिमेंटचं जे काही क्लासिफिकेशन आहे ते कोणी केलं होतं? मेंडेलिव्हने केलं होतं. मेंडेलिव्हने ते क्लासिफिकेशन करताना ॲटॉमिक मासला त्याची फंडामेंटल प्रॉपर्टी म्हणून कन्सिडर केलं होतं. एलिमेंटची फंडामेंटल प्रॉपर्टी म्हणून कोणाला कन्सिडर केलं? ॲटॉमिक मास. मेंडेलिव्हने जी काही कन्सिडरेशनला फंडामेंटल प्रॉपर्टी घेतली होती ती प्रॉपर्टी कोणती होती? ॲटॉमिक मास. ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा. आपल्याला इथून पुढे 2 लॉ पाहिजेत, मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ आणि मॉडर्न पिरियॉडिक लॉ. याच्यामध्ये बऱ्याचशा मुलांचं कन्फ्युजन होतं आणि एका मार्काला मेंडेलिव्हचा पिरियॉडिक लॉ किंवा मॉडर्न पिरियॉडिक लॉ बोर्डाच्या पेपरला विचारला जाऊ शकतो. बऱ्याचदा विचारलाही गेलाय आणि मला वाटतं मॉडर्न पिरियॉडिक लॉ हा PYQ आहे. एकदा तरी पेपरला तो विचारला गेलेला आहे. ज्यावेळेस स्टडी करताना तुम्ही लक्षात घ्याल त्यावेळेस कळेल की हा सेंटेन्स अतिशय महत्त्वाचा आहे. मग ह्या स्लाइडवरती तुम्ही काय लक्षामध्ये ठेवणार की मेंडेलिव्ह नावाचा एक सायंटिस्ट होता. त्याने क्लासिफिकेशन केलं होतं एलिमेंटचं. कशाच्या बेसिसवरती? ॲटॉमिक मासच्या बेसिसवरती. कसं कन्सिडर केलं? असेंडिंग ऑर्डरने. केमिकल प्रॉपर्टीजही त्याने बघितल्या होत्या. टोटल किती एलिमेंट क्लासिफाय केले? 63. तर ह्या गोष्टी तुम्ही मेंडेलिव्हबद्दल लक्षामध्ये ठेवायच्या आहेत. आता आपल्याला पाहायचं आहे मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ. तर त्याने काय सांगितलं बा? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मास. जो काही मेंडेलिव्ह नावाचा सायंटिस्ट होता याने दिला होता मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ. काय दिला होता यांनी? मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ. बोर्डसाठी इम्पॉर्टंट आहे, लक्षामध्ये ठेवायचं. 1 मार्कसाठी हा विचारला जाऊ शकतो. मेंडेलिव्हचा जो काही पिरियॉडिक लॉ आहे तर ह्या पिरियॉडिक लॉमध्ये मेंडेलिव्ह काय सांगतोय की जे काही एलिमेंट आहेत, जे काही एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आहेत तर त्या प्रॉपर्टीज कशाची फंडामेंटल प्रॉपर्टी असते? ती ॲटॉमिक मास. काय सांगतोय पा? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. काय कन्सिडर केलं याने? ॲटॉमिक मास. मेंडेलिव्ह नावाचा सायंटिस्ट आला की काय लक्षामध्ये ठेवणार तुम्ही? ॲटॉमिक मास. याला विसरायचं नाही.
ॲटॉमिक मास. मग जो काही मेंडेलिव्ह आहे याने कोणता लॉ दिला होता? मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ. पिरियॉडिक लॉ काय होता? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. तर हा जो काही लॉ आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. सगळ्यांनी हा तोंडपाठ ठेवायचा आहे. अजून एकदा सगळ्यांनी म्हणायचंय, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मास. हा जो काही लॉ होता याला म्हणतात मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ. दिला कोणत्या सायंटिस्ट आहे? मेंडेलिव्हने. त्याचबरोबर मेंडेलिव्हने काय केलं होतं? ॲटॉमिक मास केले होते कन्सिडर. ॲटॉमिक मासनुसार त्याने एलिमेंटची अरेंजमेंट केली होती असेंडिंग ऑर्डरमध्ये. केमिकल प्रॉपर्टीजही पाहिल्या होत्या. आणि टोटल किती एलिमेंटचा स्टडी केला त्याने? टोटल किती नंबरचं एलिमेंट क्लासिफिकेशन केलं? तर टोटल नंबर ऑफ एलिमेंट 63 त्यांनी क्लासिफाईड केलेले आहेत. मग याच्या आधी आपण कोणता पाहिला होता बाळांनो? न्यूलँड. न्यूलँडने कितीचं क्लासिफिकेशन केलं होतं? तर 56. डॉबेरेरने काय दिल्या होत्या? ट्रायड. न्यूलँडने काय दिलं? ऑक्टेव्ह रूल. आणि जो काही आपण आता सायंटिस्ट पाहिलेला आहे मेंडेलिव्ह, तर मेंडेलिव्हने काय केलेलं आहे तुम्हाला? मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ त्या ठिकाणी दिलेला आहे. तर ह्या गोष्टी त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहेत. ह्या स्लाइडचा एक तर स्क्रीनशॉट घ्या किंवा तुमच्या बुकमध्ये पण दिलेला आहे. स्टेट बोर्डचं जे काही तुमचं बुक आहे सायन्सचं पार्ट 1चं चॅप्टर नंबर 2 मध्ये जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला हा लॉ त्या ठिकाणी सापडेल. नसेल सापडता आत्ताच तुमच्या वहीमध्ये तो लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर जो काही मेंडेलिव्ह होता याने पिरियॉडिक टेबलचं ज्यावेळेस क्लासिफिकेशन केलं, एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की खूप चांगल्या पद्धतीने अतिशय उत्तम प्रकारे ते क्लासिफिकेशन दिलं होतं. पण कुठलीही गोष्ट चांगल्या पद्धतीने केली तर त्याच्यामध्ये काही चांगलं पण असतं आणि काही वाईट पण असतं. मग जे काही चांगल्या गोष्टी त्याने केल्या तर आपण त्याला म्हणतो मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. आणि ज्या गोष्टी थोड्याशा फॉल्टी होत्या, काही गोष्टी चुकीच्या होत्या, तर त्याला आपण काय म्हणतो? डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. मग आपल्याला इथे मेरिट्स पण पाहिजे आहेत आणि डिमेरिट्स पण पाहिजे आहेत. बोर्डसाठी 3 to 4 मार्क्सला बघा, 3 ते 4 मार्क म्हणजे मोठी गोष्ट आहे. जर आपण फक्त 4 पॉईंटचा विचार केला की तुम्हाला टोटल 4 पॉईंट्स तरी तिथे लिहायचे आहेत, तर आपण 2 मार्क्सने जाऊयात. जर तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारलं, राईट द मेरिट्स, काय विचारू शकतात तुम्हाला? राईट मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. तर हे त्या ठिकाणी सगळ्यांनी क्वेश्चन लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता इथे मेरिट्स विचारलेत, काही वेळेस तुम्हाला डिमेरिट सुद्धा विचारू शकतात. त्याच्यामुळे आपले मेरिट्स पण पाठ पाहिजेत आणि डिमेरिट सुद्धा त्या ठिकाणी पाठ पाहिजेत. आता याने काय सांगितलं बा? ॲटॉमिक मास ऑफ सब एलिमेंट वेअर रिवाइज्ड. एक्झाम्पल, बेरिलियमचं जे काही ॲटॉमिक मास होतं ते होतं 14.09 म्हणजे 14.09. तर याला त्याने चेंज केलं. किती केलं? 9.4. आता ही गोष्ट चांगली होती की वाईट होती? तर चांगली होती. का बरं? कारण की ते रिवाइज झालं होतं. बघा आता, जो काही बेरिलियम नावाचा एलिमेंट आहे तर या बेरिलियमचा आधी मास किती होतं? 14.09. आता हे जे काही मास होतं ते चुकीचं होतं. का बरं चुकीचं होतं? कारण की जो काही बेरिलियम आहे तो येतो 4th नंबरला. पहा, हायड्रोजन, हेलियम, लिथियम आणि बेरिलियम, त्यानंतर येतो बोरॉन. मग 4th नंबरला जो काही एलिमेंट येतोय हा बेरिलियम, ह्या बोरॉनचा मास आपण घेतो 10. किती घेतो बांधनो? 10. लिथियमला जर आपण 6 कन्सिडर केलं तर या दोघांच्या मध्ये मास जे आहे तर 14.09 हे पूर्णतः चुकीचंही आपल्या पण लक्षामध्ये येतंय. मग जर आपण पाहिलं की बोरॉनचं 10 जर आपण कन्सिडर केलंय, लिथियमचं आपण 6 कन्सिडर केलंय, तर मग बेरिलियमचा मास 14.09 का बरं येणार? कारण की आपण असेंडिंग ऑर्डरने अरेंजमेंट करतोय आणि 10 पेक्षा 14 हा जास्त आहे. मग त्याने ॲटॉमिक मास काय केलं याचं? 9.4. मग बेरिलियमचं मास किती झालं? 9.4. तर ही जी काही गोष्ट होती की 14.09 पासून मास केलेला आहे 9.4, हे जे काही रिवाइज केलेला मास आहे तर ही गोष्ट त्याने चांगली केली होती आणि ही बरोबर होती. म्हणून याला काय कन्सिडर करतो आपण? मेरिट्समध्ये. कशामध्ये कन्सिडर करतो? मेरिट्समध्ये. मग जे काही मेंडेलिव्हचं फर्स्ट मेरिट होतं काय होतं? ॲटॉमिक मास ऑफ सम एलिमेंट्स वेअर रिवाइज्ड. त्याने काही एलिमेंटचं ॲटॉमिक मास काय केलं? रिवाइज्ड केलं. 14.09 जे बेरिलियमचं आधी मास दिलेलं होतं त्या मासला त्याने चेंज करून किती ठेवलं? 9.4. तर ही गोष्ट एक केली होती. त्यानंतर मेंडेलिव्ह केप्ट व्हॅकंट प्लेसेस फॉर नॉन डिस्कवर्ड एलिमेंट. त्याने एलिमेंटचं मास तर रिवाइज केलं, त्याचबरोबर ज्या एलिमेंटचा शोध लागलेला नव्हता. बघा, मी तुम्हाला आधीच काय सांगितलं की एलिमेंटचा शोध हा टप्प्याटप्प्याने लागलेला आहे, स्टेप बाय स्टेप लागलेला आहे. एकाएकी कोणत्याही सगळ्या एलिमेंटचा शोध लागलेला नाहीये. मग मेंडेलिव्हने काय केलं की ज्या एलिमेंटचं अजून डिस्कवरीच झालेली नाहीये, ज्या एलिमेंटबद्दल लोकांना माहिती नाहीये,
त्या एलिमेंटसाठी त्याने रिकामे डब्बे सोडले. काय सोडले? रिकामे डब्बे. समजा हा हायड्रोजन आहे, समजा तुम्हाला हेलियम माहितीच नाहीये, मग त्याने इथे व्हॅकंट प्लेस ठेवला. मग त्याच्यानंतरचा लिथियम घेतला. मग हे जे काही व्हॅकंट प्लेसेस होते, तर हे व्हॅकंट प्लेसेस त्यांनी त्या ठिकाणी ठेवले होते की ज्यामुळे नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस एलिमेंटचा शोध लागेल त्यावेळेस कुठलाही डिस्टर्बन्स त्या ठिकाणी झाला नाही पाहिजे म्हणून त्यांनी ते ठेवले होते. त्यानंतर ही फिटेड नोबल गॅस बाय क्रिएटिंग झिरो ग्रुप. बघा, ज्यावेळेस मेंडेलिव्हने पिरियोडिक टेबल बनवला होता त्यावेळेस पिरियोडिक टेबलमध्ये कुठेही नोबेल गॅस दिलेले नाहीयेत. सगळ्यात पहिले जो पिरियोडिक टेबल बनला तो ह्या पद्धतीने होता, याच्यामध्ये कुठलेही नोबेल गॅसेस नव्हते. मग मेंडेलिव्हने हा पिरियोडिक टेबल बनवला आणि चालून पुढच्या काही काळामध्ये नोबेल गॅसेसचा शोध लागला. म्हणजेच कोणत्या? झिरो ग्रुप एलिमेंटचा. झिरो ग्रुपला आपण काय म्हणतो बाळांनो? इनर्ट गॅस. यालाच आपण काय म्हणतो? नोबल गॅस. बिकॉज हे कोणासोबतही रिएक्शन करत नसतं, त्यांची व्हॅलन्सी ऑलवेज झिरो असते. यांची व्हॅलन्सी किती असते? झिरो. व्हॅलन्सी झिरो असल्यामुळे ह्या एलिमेंट्सला काय म्हणतात? झिरो ग्रुप एलिमेंट. मग जो काही मेंडेलिव्ह आहे यांनी काय केलं, जेव्हा नोबेल गॅसेसचा शोध लागला त्याने ह्या पूर्ण पिरियोडिक टेबलमध्ये कुठेही चेंज केला नाही. ह्या सगळ्यांच्या जागा आहे तशाच ठेवला आणि झिरो ग्रुप हा लास्टला आणून फिट करून दिला. लास्टला आणून त्याने काय केलं? झिरो ग्रुप क्रिएट केला. बघा, हुशार होता, याने कुठेही ह्या पिरियोडिक टेबलमध्ये चेंज केला नाही. त्याने नोबेल गॅसेसचा जो काही ग्रुप आहे तो अलगद आणून साईडला मागून चिटकून दिला. ठीक आहे. समजा एखादा आपण बुक घेऊया आणि काहीतरी नवीन डिस्कवरी झाली, समजा हा तुमचा पिरियोडिक टेबल आहे. आता याच्यामध्ये डिस्कवरी झाल्याच्या नंतर आता सगळे चेंज करत बसायचे का? नाही, तू इकडे जा, तू इकडे जा. तो हुशार होता, त्याने काय केलं? फक्त आणि फक्त अजून एक कॉलम बनवला आणि तो कॉलम मागून आणून चिटकून दिला की ज्यामुळे पहिल्या पिरियोडिक टेबलमध्ये कुठेही त्याला चेंज करण्याची गरज पडली नाही. तर हा होता त्याचा थर्ड मेरिट. मग आपण किती मेरिट पाहिले? टोटल 3. कोणते कोणते? मेंडेलिव्हने काय केलं? सगळ्यात पहिले ॲटॉमिक मास जो आहे काही एलिमेंटचा रिवाइज केला. एक्झाम्पल काय पाहिलं आपण? बेरिलियम. की बेरिलियमचं जे काही ॲटॉमिक मास आहे तर ते किती होतं? 14.09. त्याला करेक्शन करून किती केलं? 9.4. तर ही एक महत्त्वाची गोष्ट त्याने केली. त्यानंतर काय केलं अजून? मेंडेलिव्ह केप्ट व्हॅकंट प्लेसेस फॉर नॉन डिस्कवर्ड एलिमेंट. ज्या एलिमेंटचा अजून शोधच लागलेला नाहीये त्या एलिमेंटसाठी त्याने रिकाम्या जागा सोडल्या, व्हॅकंट प्लेस त्या ठिकाणी सोडले होते. त्यानंतर ही फिटेड नोबेल गॅस बाय क्रिएटिंग झिरो ग्रुप. त्याने कुठल्याही पिरियोडिक टेबलला पहिले धक्का न लावता, पहिले जो त्यांनी पिरियोडिक टेबल बनवलाय त्याच्यामध्ये कुठलाही चेंज केला नाही, त्याच्यामध्ये कुठल्याही एलिमेंट्सला धक्का लावला नाही आणि नोबेल गॅसेसला एक सेपरेट कॉलम करून साईडला लावून दिलं होतं. आणि ही जी काही त्याने गोष्ट केली, अजूनही आपण जो पिरियोडिक टेबल वापरतोय त्या पिरियोडिक टेबलमध्ये सगळ्यात लास्टला जो कॉलम आहे तो कोणाचा आहे? झिरो ग्रुप एलिमेंटचा. म्हणजे जी गोष्ट मेंडेलिव्हने आपल्याला त्यावेळेस सांगितली अजूनही आपण ती वापरतोय, याचा अर्थ तो खरंच हुशार होता आणि त्या गोष्टी आपण लक्षामध्ये ठेवल्या पाहिजे. ह्या 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो, त्याच्यामुळे हे व्यवस्थित करा. एकदा आपण लास्ट टाइम रिवाइज करून घेऊयात की जो काही मेंडेलिव्ह होता, मेंडेलिव्हचे काही मेरिट्स होते. मेरिट्स कोणते आहेत पहा? ॲटॉमिक मास ऑफ सम एलिमेंट वेअर रिवाइज्ड. एक्झाम्पल काय पाहिलं आपण? की बेरिलियमचं 14.09 होतं, करेक्शन करून किती केलं? 9.4. त्यानंतर आपण काय पाहिलं की मेंडेलिव्ह सायंटिस्ट जो होता तर त्याने काही नॉन डिस्कवर्ड एलिमेंटसाठी व्हॅकंट प्लेस सोडल्या होत्या. त्यानंतर त्याने झिरो ग्रुप जो आहे तो झिरो ग्रुपचं क्रिएशन त्या ठिकाणी केलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी रिवाइज्ड झाल्या पाहिजेत. त्यानंतर बघा, आता ते झाले मेरिट्स. प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात की नाही? एक खरी असते, एक खोटी असते, एक बरोबर असते आणि एक चुकीची. त्याच पद्धतीने मेंडेलिव्हने जो काही पिरियोडिक टेबल बनवला त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी होत्या ज्या आपण आता मागच्या स्लाइडला बघितल्या, पण त्याच्यामध्ये काही चुकाही होत्या ज्या आपण आता बघणार आहोत. जो काही मेंडेलिव्ह नावाचा सायंटिस्ट होता, हुशार होता, क्लासिफिकेशनही चांगल्या पद्धतीने केलं होतं, पण भल्याभल्यांकडनं थोड्या थोड्या चुका होऊन जातात. म्हणून याच्याकडनं कोणत्या चुका झाल्या ते आपण बघणार आहोत. बघा, द होल नंबर मास ऑफ एलिमेंट कोबाल्ट अँड निकेल इज सेम. बघा, कोबाल्टचा आणि निकेलचं जे काही ॲटॉमिक मास आहे ते जवळपास सेम आहे, जवळपास सेम आहे. मग त्याने काय केलं? एकाच कॉलममध्ये कोबाल्ट आणि निकेलला ठेवलं. आता हे बरोबर आहे का? तर अजिबात नाही. कुठल्याही 2 एलिमेंटला एकाच कॉलममध्ये ठेवणं पूर्णपणे चुकीचं होतं. तर ही चूक त्या मेंडेलिव्हकडनं झाली होती. त्याने कोबाल्ट आणि निकेलला होल नंबरच्या ॲटॉमिक मासमुळं कुठे ठेवलं होतं? तर एकाच कॉलममध्ये ठेवलं होतं, जे की पूर्णपणे चुकीचं होतं. अजून काय झालं?
Isotopes were discovered long time after Mendeleev put the periodic table as isotope have the same chemical property but different atomic mass. बघा, आयसोटोपची डेफिनेशनच काय सांगते की सेम एलिमेंटचे काय चेंजेस होतात, फक्त ॲटॉमिक मास. मग जर ॲटॉमिक मास चेंज होत आहे तर त्या आयसोटोपचं जे काही ठेवण्याची पद्धत होती त्यात मेंडेलिवच्या पिरियोडिक टेबलमध्ये तर ती पूर्णपणे चुकीची होती. कारण की कधीही आपण पाहिलं एका कॉलममध्ये जो एलिमेंट ठेवला जाईल त्याचं मास स्पेसिफिक असणार आहे, कुठे त्याच्यामध्ये चेंज नसणार आहे. मग यांनी काय केलं होतं तर जे काही डिस्कवर झालेले आयसोटोप होते तर त्यांच्या प्रॉपर्टी तर सेम होत्या पण त्यांचं जे काही ॲटॉमिक मास होतं ते सेम नव्हतं. त्याच्यामुळे आयसोटोप त्याने ठेवलेले जे होते तर ती पद्धत त्या ठिकाणी त्याच्याकडनं चुकली होती. वेन एलिमेंट आर अरेंज्ड इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस द राइज इन ॲटॉमिक मास नॉट अपियर युनिफॉर्म. मी काय सांगितलं होतं सुरुवातीला, डॉबेरेनने पण ॲटॉमिक मास पाहिला, मेंडेलिवने पण तेच पाहिलं आणि न्यूलँडने पण तेच पाहिलं होतं. मग मेंडेलिवने जर ॲटॉमिक मासचं कन्सिडरेशन केलंय कशा पद्धतीने तर इन्क्रीजिंग ऑर्डर, म्हणजेच कोणती ऑर्डर, असेंडिंग ऑर्डर. तर ती जी काही ऑर्डर होती तर ती युनिफॉर्म नव्हती. युनिफॉर्म म्हणजे एका पद्धतीने चाललेली नव्हती, मध्येच कोणता तरी एलिमेंट त्याने टाकलेला होता की जे पूर्णपणे चुकीचं होतं. चुकीचं का बरं होतं, कारण की पहा 1 2 3 4 7 तर असा जर सिक्वेन्समध्येच कुठलाही नंबर उचलून टाकला तर पुढे अभ्यास करताना अनेक अडचणी त्या ठिकाणी निर्माण झाल्या असत्या. किंवा त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज त्या ठिकाणी मॅच झाल्या नसत्या. त्यामुळे ही गोष्ट चुकीची होती. आणि अजून एक चूक झाली होती ती म्हणजे पोझिशन ऑफ हायड्रोजन. खरं तर चूक म्हणण्यापेक्षा हायड्रोजनच्या पोझिशनबद्दल अजूनही कन्फ्युजन आहे. कारण की हायड्रोजन जो एलिमेंट आहे याची व्हॅलन्सी असते 1. किती व्हॅलन्सी आहे, 1. म्हणून आपण याला कुठे ठेवतो, ग्रुप नंबर 1 मध्ये. कुठे ठेवतो आपण हायड्रोजनला, ग्रुप नंबर 1. पण हा जो काही हायड्रोजन आहे तर तो हायड्रोजन ग्रुप नंबर 17 म्हणजे जो काही हॅलोजनचा ग्रुप आहे, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ह्या ग्रुप सोबत प्रॉपर्टीज मॅच करतो. काय करतो, प्रॉपर्टी मॅच करतो. कोणासोबत, ग्रुप नंबर 17. आणि व्हॅलन्सी किती याची, 1. म्हणून याला ग्रुप नंबर 1 मध्ये ठेवलेलं आहे. पण याचे जे काही प्रॉपर्टीज आहेत ते प्रॉपर्टीज पूर्णपणे हॅलोजन सोबत मॅच करतात. तर इथे एक कन्फ्युजन होतं की हायड्रोजनला कुठे ठेवायचं. तर आज आपण हायड्रोजनला कुठे बघतो रे बाळांनो, ग्रुप नंबर 1 मध्येच बघतो. कारण की जास्त प्रमाणामध्ये जर प्रॉपर्टी कुठे मॅच होत असतील तर त्या होतात ग्रुप नंबर 1 मध्ये. पण आपण जर मासचं कन्सिडरेशन केलं, ॲटॉमिक मासचं, तर हायड्रोजन हा हॅलोजन सोबत बऱ्याचशा प्रमाणामध्ये प्रॉपर्टीज मॅच करत होता. तर याच्याबद्दल एक कन्फ्युजन होतं. तर हे जे काही टोटल आपण बघितले आता 4 पॉईंट, तर हे होते डीमेरिट्स. डीमेरिट्स म्हणजे काय, ज्या गोष्टींबद्दल कन्फ्युजन होतं, थोडीशी अनक्लिअरिटी होती आणि ज्या गोष्टी पूर्णपणे परफेक्ट नव्हत्या त्याला आपण काय म्हटलं, डीमेरिट्स. सगळ्यात पहिले काय पाहिलं की जे काही कोबाल्ट आणि निकेल हे 2 एलिमेंट आहेत तर यांचं जे काही होल नंबरचं ॲटॉमिक मास आहे तर हे ॲटॉमिक मास कसं झालं होतं, सेम होतं. सेम झाल्यामुळे मेंडेलिवने काय केलं, दोघांना एकाच कॉलममध्ये ठेवलं, जे पूर्णपणे चुकीचं होतं. त्यानंतर आयसोटोपचा जो शोध लागला तर आयसोटोपसाठी कुठेही ते पिरियोडिक टेबलमध्ये जागा नव्हती. त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज जरी सेम असल्या तरीही त्यांचं ॲटॉमिक मास सेम नव्हतं. आणि तिसरी गोष्ट काय झाली तर त्याने जे काही इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये ॲटॉमिक मासमध्ये एलिमेंटला अरेंज केलं तर ते कुठेही युनिफॉर्म दिसत नव्हतं. अचानक मध्ये कुठलाही जास्त मासचा एलिमेंट येत होता की जे पूर्णपणे चुकीचं होतं. त्यानंतर हायड्रोजन, पोझिशन ऑफ हायड्रोजन जे आहे तर याच्याबद्दल जे काही कन्फ्युजन होतं ते कन्फ्युजन मेंडेलिवच्या पिरियोडिक टेबलमध्ये आपल्याला क्लिअरली पाहायला भेटतं. तर ह्या गोष्टी आपण याबद्दल मेंडेलिवच्या डेमेरिट सांगू शकतो. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्यात. त्यानंतर जो काही मेंडेलिव आहे तर ह्या मेंडेलिवबद्दल आतापर्यंत आपण जे काही शिकलो, जसं की मेंडेलिवचा पिरियोडिक लॉ पाहिला, मेंडेलिवने क्लासिफिकेशन कसं केलं, त्याने पिरियोडिक टेबल कसं बनवलं आपण ते पाहिलं. त्यानंतर मेंडेलिवचे मेरिट्स आणि मेंडेलिवचे डिमेरिट्स. तर हे जे काही टोटल गोष्टी आपण या ठिकाणी पाहिल्यात तर पूर्णपणे इम्पॉर्टंट आहेत. याच्यावरती बोर्ड्सला नक्की क्वेश्चन येऊ शकतो, त्याच्यामुळे व्यवस्थित पद्धतीने करा. एकदा आपण फास्टमध्ये त्याची रिव्हिजन करून घेऊया. आता सगळ्यात पहिले आपण पाहिलं होतं की जो काही मेंडेलिव आहे तर या मेंडेलिवने काय केलं होतं, एक पिरियोडिक टेबल बनवलं होतं. ज्या पिरियोडिक टेबलमध्ये त्यांनी प्रत्येक एलिमेंटला क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला. क्लासिफिकेशन करताना त्यांनी कोणती प्रॉपर्टी घेतली होती, फंडामेंटल, ॲटॉमिक मास. आणि त्यांनी टोटल किती नंबर ऑफ एलिमेंट केले होते, अरेंज्ड 63. त्यानंतर आपण काय पाहिलं की याने एक पिरियोडिक लॉ दिला होता, त्याला आपण काय म्हणतो, मेंडेलिव्स पिरियोडिक लॉ. बोर्डसाठी इम्पॉर्टंट आहे, 1 मार्कसाठी. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक masses.
काय सांगितलं होतं त्यांनी पिरियोडिक लॉ मध्ये, की जे काही ॲटॉमिक नंबर आहे तर ते जो काही ॲटॉमिक मास आहे तर तो ॲटॉमिक्स कोणाची फंडामेंटल प्रॉपर्टी होते तर त्या एलिमेंटची. मेंडेलिव्ह म्हटलं की काय लक्षात ठेवायचं आपल्याला, ॲटॉमिक मास. एकदा लास्ट टाइम हे रिवाइज करून घ्या. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मास. हे कोणी सांगितलं होतं तर मेंडेलिव्हने सांगितलं होतं आणि आपण यालाच काय म्हणतो, मेंडेलिव्हज पिरियोडिक लॉ. त्यानंतर मेंडेलिव्हने काय केलं तर ज्या गोष्टी चांगल्या केल्या होत्या त्याला आपण मेरिट्स म्हटलं. मेरिट्समध्ये काय बघतो आपण की ॲटॉमिक मास जे आहे काही एलिमेंटचं तर ते रिवाइज केलं. मेंडेलिव्हने जे एलिमेंट डिस्कवर्ड झालेले नव्हते, नॉन डिस्कवर्ड होते, त्यांच्यासाठी व्हॅकंट प्लेस ठेवल्या आणि जो काही नोबेल गॅसेसचा 0 ग्रुप आहे तर त्या 0 ग्रुपला त्यांनी फिट केलं होतं कुठे तर एंडला. आता हे डिमेरिट्समध्ये आपण काय पाहिलं की कोबाल्ट आणि निकेलचे जे काही ॲटॉमिक मास होते तर ते ॲटॉमिक मास सेम होते. त्या दोघांना त्यांनी कुठे ठेवलं तर एकाच कॉलममध्ये ठेवलं, जे की पूर्णपणे चुकीचं होतं. त्यानंतर जे काही आयसोटोप आहेत, आयसोटोपचे जे काही प्रॉपर्टी आहेत ते प्रॉपर्टी सेम होत्या बट त्यांचा मास सेम नव्हतं. त्यानंतर अजून जे काही ॲटॉमिक मास आहे ॲटॉमिक मास हे कुठेही पिरियोडिक टेबलमध्ये युनिफॉर्म दिसत नव्हतं. सुरुवातीला ते युनिफॉर्म होतं, त्यानंतर त्याच्यामध्ये कुठेतरी अनयुनिफॉर्मनेस त्यांना पाहायला भेटत होता. त्यानंतर पोझिशन ऑफ हायड्रोजन, जे काही हायड्रोजन एलिमेंट आहे तर त्या हायड्रोजन एलिमेंटबद्दल बरंचसं कन्फ्युजन त्या ठिकाणी पाहायला मिळालं होतं. आता हे टोटली आपण पाहिलं मेंडेलिव्हबद्दल. आतापर्यंत आपण टोटल किती सायंटिस्ट पाहिले बाळांनो? 3 सायंटिस्ट त्या ठिकाणी पाहिले. पहिला डॉबेरिनर, नंतर न्यूलँड आणि तिसरा आज आपण पाहिलेला तो म्हणजे मेंडेलिव्ह. न्यूलँडबद्दल मी तुम्हाला काय सांगितलं की न्यूलँड सायंटिस्टने काय केलं तर ॲटॉमिक मास कन्सिडर केलं, एलिमेंटची अरेंजमेंट केली कशी तर असेंडिंग ऑर्डरमध्ये. त्याने अरेंज कसं केलं की फर्स्ट एलिमेंटची प्रॉपर्टी ही 8 नंबरला काय होते तर रिवाइज्ड होते, म्हणून त्यांनी त्याला काय सांगितलं ऑक्टेव्स रूल त्या ठिकाणी सांगितला होता. आता 4th नंबरला आपल्याला जी काही इम्पॉर्टंट स्टेप होती केमिस्ट्रीमध्ये, जो काही आज आपण पिरियोडिक टेबल वापरतोय तो पिरियोडिक टेबल कोणता आहे तर मॉडर्न पिरियोडिक टेबल. तर हा जो काही मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे हा कशाच्या बेसिसवरती आहे तर ॲटॉमिक नंबरच्या. कशाच्या बेसिसवरती आहे बाळांनो हा पिरियोडिक टेबल? ॲटॉमिक नंबर्सच्या. आतापर्यंत आपण जे काही सायंटिस्ट पाहिले डॉबेरेनर, न्यूलँड, मेंडेलिव्ह, या तीनही सायंटिस्टने कन्सिडर केलं होतं ॲटॉमिक मास. आता आपण जो काही मॉडर्न पिरियोडिक टेबल बघणार आहोत तर तो मॉडर्न पिरियोडिक टेबल कशाच्या बेसिसवरती आहे ॲटॉमिक नंबर्सच्या. आणि आज जो आपण पिरियोडिक टेबल वापरतोय, आज प्रत्येकाच्या पुस्तकामध्ये जो पिरियोडिक टेबल स्टडीसाठी यूज केला जातो तर तो कोणता आहे मॉडर्न पिरियोडिक टेबल. तो जो काही मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे तर तो कशाच्या बेसिसवरती बनलेला आहे तर मॉडर्न पिरियोडिक लॉ. कशाच्या बेसिसवर बनला बाळांनो तो? मॉडर्न पिरियोडिक लॉ. तर मॉडर्न पिरियोडिक लॉ सुद्धा तुम्हाला 1 मार्कसाठी बोर्डला इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो, त्याच्यामुळे व्यवस्थित पाठ करा. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर अ पिरियोडिक फंक्शन ऑफ ॲटॉमिक नंबर. कन्फ्युजन कसं होतं पहा, मी तुम्हाला मेंडेलिव्ह शिकवताना सांगितलं होतं की मेंडेलिव्हचा पिरियोडिक लॉ आणि मॉडर्न पिरियोडिक लॉ याच्यामध्ये बऱ्याचशा मुलांचं कन्फ्युजन होतं. पण लक्षामध्ये काय ठेवायचं, जर मॉडर्न पिरियोडिक लॉ विचारला तर काय सांगायचं ॲटॉमिक नंबर, आणि जर आपल्याला मेंडेलिव्ह पिरियोडिक लॉ विचारला तर काय सांगायचं ॲटॉमिक मास. ह्या गोष्टी त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवा. इथे आपण त्याला कम्पेअर करून बघ. जर मेंडेलिव्ह घेतला, मेंडेलिव्ह पिरियोडिक लॉ, किंवा आपण एक चार्टच्या फॉर्ममध्ये घेऊया पिरियोडिक लॉ. टोटल किती पिरियोडिक लॉ पाहिजेत आपल्याला या चॅप्टरमध्ये? 2. फर्स्ट मेंडेलिव्हचा आणि दुसरा पाहिजे आपल्याला मॉडर्न. आता ज्यावेळेस आपण मेंडेलिव्ह पिरियोडिक लॉ बघतो आणि दुसरीकडे काय बघणार आहेत आपण मॉडर्न पिरियोडिक लॉ, तर मेंडेलिव्ह सांगतो ॲटॉमिक मास बद्दल. कशाबद्दल सांगणार आहे तो? ॲटॉमिक मास. आणि मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये काय म्हणतात तर ॲटॉमिक नंबर. तर हा जो काही डिफरन्स आहे तो सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवायचा. टोटल किती पिरियोडिक लॉ बघितले आपण? 2 पाहिले. पहिला होता मेंडेलिव्ह पिरियोडिक लॉ आणि दुसरा होता मॉडर्न पिरियोडिक लॉ. मेंडेलिव्हच्या पिरियोडिक लॉ मध्ये सांगितलं की ॲटॉमिक मास जे आहे ते एलिमेंटचं फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. एलिमेंटचं काय आहे ते फंडामेंटल प्रॉपर्टी. ज्यावेळेस आपण मॉडर्न पिरियोडिक लॉ बघतो तर मॉडर्न पिरियोडिक लॉ काय सांगतो की जे काही ॲटॉमिक नंबर आहेत हे तर ॲटॉमिक नंबर हे एलिमेंटची फंडामेंटल प्रॉपर्टी आहेत. दोन्हीही लॉ व्यवस्थित पाठ करायचे. 1-1 मार्कसाठी दोन्ही विचारले जाऊ शकतात. एकतर हा विचारतील किंवा हा विचारतील, आणि पाठ करायला खूप सोपं आहे. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियोडिक फंक्शन ऑफ. इथपर्यंत दोन्ही लॉ सेम आहेत, फक्त इथे काय टाकायचं ॲटॉमिक मास आणि मॉडर्न मध्ये काय टाकायचं तर ॲटॉमिक नंबर. मग बघा मॉडर्न पिरियोडिक लॉ काय सांगतो, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट
आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ ॲटॉमिक नंबर. मॉडर्न पिरियॉडिक टेबल जो काही पूर्णपणे बनलेला आहे तर तो कशाच्या बेसिसवरती बनलेला आहे? ॲटॉमिक नंबरच्या. आणि आतापर्यंत डॉबेर्नर झाला, न्यूलँड झाला, मेंडेलिव्ह झाला, ह्या तीनही सायंटिस्टने कोणती प्रॉपर्टी कन्सिडर केली होती? ॲटॉमिक मास. आता आपण इथून पुढे कोणती बघणार आहेत? ॲटॉमिक नंबर. तर ह्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी व्यवस्थितमध्ये लक्षामध्ये घ्या. तर यानंतर पुढे पाहूयात आपण. मग एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षामध्ये आली असेल की आज जो आपण पिरियडिक टेबल वापरतोय तो पिरियडिक टेबल कोणी दिला होता? तर मॉडर्न पिरियडिक लॉच्या बेसिसवरती दिलेला होता. मॉडर्न पिरियडिक लॉ जो काही मॉडर्न पिरियडिक टेबल आहे पा यालाच काय म्हणतो आपण? लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. जो काही मॉडर्न पिरियडिक टेबल आहे याला म्हटलं जातं लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. का बरं? कारण की याच्यामध्ये ॲटॉमिक नंबरनुसार अरेंजमेंट झालेले आहे आणि याच्यामध्ये टोटल किती नंबर आहेत एलिमेंटचे? 118 नंबर्स त्या ठिकाणी आहेत. टोटल एलिमेंट किती त्याच्यामध्ये? 118 एलिमेंट्सचं अरेंजमेंट त्या ठिकाणी केलेलं आहे. कशामध्ये? तर मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये. आपण त्याला काय म्हणतो? लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. आता हा जो काही पिरियडिक टेबल आहे पा तुम्हाला स्क्रीनवरती आता जो पिरियडिक टेबल दिसतोय हा पिरियडिक टेबल आहे मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजे कोणता? जो आज आपण वापरतोय. तुम्हाला मी सांगितलं होतं की आपल्याला पहिले जे आहे ते पहिले 20 एलिमेंट पार्ट पाहिजे होते. तर कोणते आहेत पा? हायड्रोजन हा फर्स्ट आहे, त्यानंतर हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. त्यानंतर सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि ॲरेगॉन. त्यानंतर पोटॅशियम आणि कॅल्शियम. कमीत कमी कॅल्शियम पर्यंत आपले एलिमेंट्स पार्ट असायला पाहिजेत. आता हे झालं तुमचं पिरियडिक टेबल. हा जो काही पिरियडिक टेबल आहे जो आपण आज वापरतोय तर हा कोणता आहे? मॉडर्न पिरियडिक टेबल. कोणता टेबल आहे बाळांनो? हा मॉडर्न पिरियडिक टेबल. आता याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या ह्या जो काही पिरियडिक टेबल आहे तर ह्या पिरियडिक टेबलचं तुम्हाला जे काही स्ट्रक्चर आहे पा तर ते स्ट्रक्चर त्या ठिकाणी माहीत असायला हवंय. मग जर आपण हा पिरियडिक टेबल पाहिला तर आपल्याला कळतं की काही उभे कॉलम आहेत आणि काही कॉलम कशा आहेत? तर आडव्या पद्धतीने आहेत. काही व्हर्टिकल आहेत तर काही हॉरिझॉन्टल आहेत. मान्य आहे? त्याच्यानंतर इथे ग्रुप आहेत पा. हा दोघांचा एक ग्रुप आहे, हा मधला एक ग्रुप आहे, हा साईडचा एक ग्रुप आहे, हा शेवटी एक ठेवलेला ग्रुप आहे, खाली 2 कॉलम दिलेले आहेत. मग यांना काय म्हणतात? यांचं क्लासिफिकेशन कसं केलं? यांचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने आहे? तर ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्या पिरियडिक टेबलवरती क्लिअर करून घ्यायच्या. मग आतापर्यंत तुम्ही जेवढं काही पाहिलंय त्याच्यापेक्षा इथून पुढे तुम्ही जे काही शिकणार आहात या चॅप्टरमध्ये हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की आपण आज जो काही पिरियडिक टेबल वापरतोय तर तो पिरियडिक टेबल कोणाच्या बेसिसवरती आहे? मॉडर्न पिरियडिक लॉ. आणि मॉडर्न पिरियडिक लॉ काय सांगतो आपल्याला? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. काय सांगतो? ॲटॉमिक नंबर. तर ते लक्षामध्ये ठेवा. आता इथे जेव्हा तुम्ही बघता की तुम्हाला कळतं काही कॉलम जे आहेत ते व्हर्टिकल आहेत. कसे आहेत बाळांनो? व्हर्टिकल. काही कशा आहेत? हॉरिझॉन्टल. व्हर्टिकल म्हणजे उभे आहेत आणि हॉरिझॉन्टल म्हणजे आडवे आहेत. तर हे जे काही व्हर्टिकल आहेत तर व्हर्टिकल कॉलमला काय म्हणतात? तर ग्रुप. काय म्हणतात बाळांनो? ग्रुप. आणि जे हॉरिझॉन्टल आहेत त्याला म्हणतात पिरियड्स. काय म्हणतात? पिरियड्स. काय म्हणतात बाळांनो? पिरियड्स. तर ह्या गोष्टी या ठिकाणी लक्षामध्ये ठेवा. त्यानंतर जर आपण मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर बघतोय तर त्याच्यामध्ये काही कॉलम आहेत ते व्हर्टिकल आहेत आणि काही कॉलम आहेत ते कसे आहेत? तर हॉरिझॉन्टल आहेत. जे व्हर्टिकल कॉलम आहेत, जे काही ग्रुप आहेत तर ते टोटल नंबर ऑफ ग्रुप किती आहे? तर 18. किती नंबर आहे ग्रुपचा? 18. बघा काउंट करा. ही फर्स्ट लाईन, ही सेकंड, ही थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, 7, 8, 9, 10. देन 11, 12, 13, 14, 15, 16, 17 and 18. किती कॉलम भेटले आपल्याला? 18 व्हर्टिकल कॉलम आहेत. म्हणजे टोटल नंबर ऑफ ग्रुप किती झाला? 18. टोटल नंबर ऑफ ग्रुप किती झाला? 18. लगेच आपण इथे पॉइंट लिहून घेऊन घ्या. टोटल नंबर ऑफ ग्रुप किती झाला बाळांनो? 18. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर आता आपण काय बघितल्या? हॉरिझॉन्टल कॉलम पण पाहिलेत. हॉरिझॉन्टल कॉलम किती आहेत पा टोटल? 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. हे जे आहे ते पूर्ण कॉलम झाले. टोटल किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6 and
7. मग टोटल पिरियड्स किती झाल्या 7. किती झाल्या बाळांनो 7. लगेच इथे पॉइंट लिहून घ्यायचं आपल्याला. टोटल नंबर ऑफ पिरियड्स, टोटल नंबर ऑफ पिरियड किती झाले 7. किती पॉइंट कळाले तुम्हाला 2 पॉइंट कळाले कशाबद्दल मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल हा जो काही टेबल आहे हा कशाच्या बेसिसवरती म्हटलं मी तुम्हाला ॲटॉमिक नंबर, बेस्ड ऑन ॲटॉमिक नंबर. कोणता पिरियडिक टेबल आहे तो मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये जे काही बघा ग्रुप आहेत ते कसे असतात व्हर्टिकल, व्हर्टिकल कॉलम आहेत. पिरियड कशा आहेत हॉरिझॉन्टल आहेत. टोटल व्हर्टिकल कॉलम किती म्हणजेच ग्रुप किती 18, हॉरिझॉन्टल किती 7 म्हणजे पिरियड किती 7. लक्षात ठेवायचं टोटल नंबर ऑफ ग्रुप 18 आणि टोटल नंबर ऑफ पिरियड किती 7. तर ह्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायच्यात. आता हे झालं कॉलम बद्दल. ठीक आहे. आता आपल्याला पाहिजे ब्लॉक. काय पाहिजे बाळांनो ब्लॉक. ब्लॉक म्हणजेच काय झालं तर पिरियडिक टेबलला क्लासिफाय करण्यात आलं ब्लॉक्समध्ये. आता ते कसं ते पाहूया आपण. हे क्लीन करून घेऊ. हे तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की व्हर्टिकल कॉलम आहेत त्याला आपण ग्रुप म्हणतो. तर ते ग्रुप किती 18. जे काही हॉरिझॉन्टल आहेत हॉरिझॉन्टल म्हणजे कसे आडवे त्याला आपण म्हणतो पिरियड्स. टोटल पिरियड्स किती 7. ह्या 2 गोष्टी आतापर्यंत आपण पाहिल्यात. आता आपल्याला पाहायचंय ते म्हणजे ब्लॉक. बघा हा जो काही पहिला कॉलम दिसतोय तर याला म्हणतात पी ब्लॉक. काय म्हणतात बाळांनो पी ब्लॉक. काय म्हणतात पी. हा जो काही तुम्हाला खाली दिसतोय याला म्हणतात एफ ब्लॉक. काय म्हणतात बाळांनो एफ ब्लॉक. त्यानंतर हा जो काही आडवा आहे याला म्हणतात डी ब्लॉक. काय म्हणतात बाळांनो डी ब्लॉक. आणि हे जे काही मागं तुम्हाला दिसत आहेत सगळे एलिमेंट याला म्हणतात एस ब्लॉक. काय म्हणतो बाळांनो आपण याला एस ब्लॉक. तर ह्या गोष्टी या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायच्या. त्यानंतर आपण जे काही आतापर्यंत पाहिलंय की ग्रुप कशाला म्हणतात पिरियड्स कशाला म्हणतात त्यानंतर ब्लॉक्स आपण पाहिले. टोटल ब्लॉक्स किती एस पी डी आणि एफ. तर ह्या गोष्टी या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायच्या. एस ब्लॉक पी ब्लॉक आणि डी ब्लॉक. काय म्हणतो आपण याला एस ब्लॉक पी ब्लॉक अँड डी ब्लॉक. आणि हा जो होता लास्ट तो आला एफ ब्लॉक. आता याची अरेंजमेंट कशी याच्यामध्ये कोणते कोणते ग्रुप्स येतात अजून याच्यामध्ये कुठल्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहूयात नेक्स्ट पार्टमध्ये. तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलेलं आहे तर त्या गोष्टी एकदा रिवाइज करून घेऊयात. सगळ्यात पहिले आपण काय पाहिलं होतं डॉबेरिनर्स ची ट्रायड. याने ट्रायड किती दिल्या होत्या 3. डॉबेरिनने ट्रायड किती दिल्या 3. मग इथे काय लिहूया आपण 3 ट्रायड. कशाच्या बेसिसवरती ॲटॉमिक मास. कशाच्या बेसिसवर दिल्या होत्या ह्या ॲटॉमिक मास. त्यानंतर अजून काय बघितलं आपण याच्याबद्दल याने कसं अरेंजमेंट केली होती तर असेंडिंग ऑर्डरने. कशी अरेंजमेंट केली होती असेंडिंग ऑर्डरने. एवढ्या 3 गोष्टी याच्याबद्दल लक्षात ठेवायच्या. आणि किती ट्रायड दिल्या होत्या तर 3. कोणती सगळ्यात पहिली लिथियम सोडियम आणि पोटॅशियम. त्यानंतर कॅल्शियम स्ट्रॉन्टियम आणि बॅरियम. त्यानंतर क्लोरीन ब्रोमिन आणि आयोडीन. ह्या स्लाइडवरती आता आपण जेवढं डॉबेरिनर बद्दल लिहिलेलं आहे तर एवढंच तुम्ही लक्षामध्ये ठेवायचंय. त्यानंतर आपण कोणता सायंटिस्ट पाहिला न्यूलँड. न्यूलँडने काय केलं होतं तर ऑक्टेव्ह रूल दिला होता. काय दिला होता ऑक्टेव्ह रूल. तर आपण ऑक्टेव्ह लॉ म्हणतो पहा. याने किती एलिमेंट केले क्लासिफाय 56 एलिमेंट. याने जो काही लॉ दिला तो कुठपर्यंत ऍप्लिकेबल झाला ऍप्लिकेबल अप टू कॅल्शियम. कुठपर्यंत ऍप्लिकेबल झाला फक्त आणि फक्त कॅल्शियम पर्यंत. याने जे क्लासिफिकेशन दिलं कुठून स्टार्ट केलं होतं तर हायड्रोजन पासून. कुठून स्टार्ट केलं हायड्रोजन. हायड्रोजन पासून कुठपर्यंत थोरियम पर्यंत दिलं होतं. कशाच्या बेसिसवरती ॲटॉमिक मासच्या बेसिसवर. कशाच्या बेसिसवर दिलं होतं ॲटॉमिक मास. आणि त्याने काय सांगितलं की फर्स्ट एलिमेंटची प्रॉपर्टी ही रिपीट होते कोणत्या एलिमेंटला तर 8th एलिमेंटला. तर ह्या गोष्टी आता आपण जेवढ्या पाहिल्यात पूर्णपणे महत्त्वाच्या आहेत. आता जे आपण बघितलं बा डॉबेरिनर बद्दल
एवढ्या गोष्टी आणि न्यूलँडबद्दल एवढ्या गोष्टी माहीत असतील पुरेसा आहे, याच्या बाहेर पेपरला क्वेश्चन जाणार नाही. त्यानंतर आपण अजून एक सायंटिस्ट बघितला, तो म्हणजे मेंडेलिव. कोणता पाहिला? मेंडेलिव. तर मेंडेलिवने काय केलं? 63 एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं. किती? 63. याने क्लासिफिकेशन केलं ते सगळ्यात चांगलं क्लासिफिकेशन होतं असं म्हटलं जातं. आता याने जे काही क्लासिफिकेशन केलं 63 एलिमेंटचं, कशाच्या बेसिसवरती? ॲटॉमिक मास. त्याने सांगितलं की ॲटॉमिक मास ही फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. कोणाची? तर एलिमेंटची. असेंडिंग ऑर्डरनुसार अरेंजमेंट होती. याने एक लॉ दिला होता, त्याला आपण मेंडेलिव्हज पिरियोडिक लॉ म्हणतो. कोणता लॉ म्हणतो त्याला? मेंडेलिव्हज पिरियोडिक लॉ. तर हा जो काही लॉ आहे तो 1 मार्कासाठी येऊ शकतो असं मी तुम्हाला सांगितलं होतं. ह्या लॉ मध्ये त्यांनी काय सांगितलं की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर द फंडामेंटल फंक्शन ऑफ ॲटॉमिक मास. तर ह्या गोष्टी या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायच्या आहेत. त्यानंतर याचे मेरिट्स असतील, डेमेरिट्स असतील, तर ते पण त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवा. मेरिट्समध्ये काय पाहिलं आपण की काही एलिमेंटचं मास रिवाइज केलं. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, जे काही नोबेल गॅस होते ज्याची डिस्कवरी नंतर झाली तर त्यासाठी त्यांनी व्हॅकंट प्लेसेस ठेवलेल्या होत्या. आणि जे काही एलिमेंटचा शोध लागलेलाच नव्हता, जे काही नॉन डिस्कवर्ड एलिमेंट होते तर त्या एलिमेंट सुद्धासाठी त्यांनी व्हॅकंट प्लेसेस ठेवलेल्या होत्या. तर हे जे काही मेरिट्स आहेत, डेमेरिट्स आहेत, मेंडेलिव्हची जे काही पिरियोडिक टेबलची अरेंजमेंट आहे त्याने दिलेला जो काही मेंडेलिव्हज पिरियोडिक लॉ आहे तर हा तुम्ही सगळ्यांनी रिवाइज करायचा आहे. याची रिव्हिजन करा. लेक्चर पाहिल्याच्या नंतर तुम्ही जर रनिंग नोट्स काढल्या असतील तर त्या नोट्स बघा. जर नोट्स काढलेल्या नसतील तर आता मी जे तुम्हाला हे लिहून दिलंय ह्या सुद्धा रनिंग नोट्सच आहेत. जर आपण एका वर्डमध्ये एक सेंटेन्स बसवतोय तर याला रनिंग नोट्स किंवा आपण शॉर्ट नोट्स म्हणतो. तर हे नोट्स लिहून घ्या. ह्या फक्त तुम्हाला मेमराईज करण्यासाठी आहे. फक्त तुमच्या लक्षामध्ये आणायचं की हां एवढे एलिमेंट होते, त्याने तेवढ्या एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं. बट तुम्ही जेव्हा बोर्डच्या पेपरमध्ये लिहिणार तेव्हा ते पूर्ण सेंटेन्समध्ये लिहिलेलं पाहिजे, तरच तुम्हाला त्या ठिकाणी मार्क भेटतील. त्यामुळे आज जेवढं पाहिलं ते व्यवस्थित रिवाइज करा. काय प्रॉब्लेम आला तर कमेंट सेशनमध्ये सांगायचं आहे. सगळ्यांना थँक्यू की तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने सेशन बघतायत. असं सेशन बघत चला, कमेंट करत चला. त्याचबरोबर तुमचे लाईक्स त्या ठिकाणी इम्पॉर्टंट असतात. आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करत चला. काही कन्सेप्टमध्ये प्रॉब्लेम असेल तर तो नक्की शेअर करा. एक वेळ तुमचा जो काही रिव्ह्यू आहे तर तो रिव्ह्यू चांगला असेल तर ठीक आहे, बट जर काही प्रॉब्लेम असेल तर त्या तुम्ही नक्कीच कळवल्या पाहिजेत. तर असे जे सेशन आहेत ते आपण रोजच घेणार आहोत. या पद्धतीने घेतल्यामुळे तुम्हाला काय होईल तर तो टॉपिक पुन्हा रिवाइज होईल. एक्झामिनेशनसाठी पण तो हेल्पफुल असणार आहे. त्यामुळे ह्या पद्धतीने रेग्युलर सेशन पहा. काही प्रॉब्लेम आला तर ते पहा. तुम्हाला जर लाईव्ह सेशन पाहिजे असेल तर त्यासाठी पण कमेंट करा. आजचं सेशन जे आहे ते आपण असं इथे थांबवतोय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस.